महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली असतानाच इकडे ठाकरे बंधूंच्याही भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय। रविवारी राज ठाकरे पुन्हा एकदा सहपरिवार उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी अर्थात मातोश्रीवरती दाखल झाले आणि ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी या भेटीत राजकीय गणिताची जुळवाजुळव झाल्याची शक्यता आहे। राज ठाकरे पुन्हा सहकुटुंब मातोश्रीवर। उद्धव राज ठाकरेंमध्ये लंच डिप्लोमसी। 3 महिन्यातली ठाकरेंची 6वी बंधू भेट। निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची जवळीक। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी आलेल्या राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया। मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी दुपारी 1:15 वाजता अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले। सोबत राज ठाकरेंच्या आई कुंदा ठाकरे, बहीण जयजयवंती, भाऊजी अभय देशपांडे आणि भाचा असा परिवारच मातोश्रीवर पोहोचला। पण ही भेट राजकीय नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी जास्त बोलणं टाळलं। मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी वाढल्यात। प्रत्येक भेटीनंतर नव्या चर्चा रंगतायत, नव्या बातम्या होतायत, दोन्ही पक्षाच्या नेत्यांची विधानं येतायत। तसंच या भेटीनंतरही झालं। आता राजकारणाच्या पलीकडे गाठी भेटी चालल्या ना। उद्या आमच्या ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचा धडक मोर्चा आहे, दिसते आहे ना? कुठे नाही दिसत आहे ते सांगा ना। आज आम्ही सुद्धा आता एकत्र फिरतो, आमचे मनसेचे पदाधिकारी, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र फिरणार आणि भविष्यात फिरणार सुद्धा। आमच्यामध्ये कटुता कधी नव्हतीच। चांगला आहे, उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे, परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे, आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। मातोश्रीवर राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलेलं। त्यासाठी मातोश्रीवर आल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। पण 2 तासांवर जास्त वेळ मातोश्रीवर असलेल्या राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत आगामी निवडणुका आणि राजकीय विषयांवर चर्चा झालीच नसेल असं कोणीच म्हणू शकत नाही। त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या या भेटीनंतर राजकीय युतीच्या चर्चांना पुन्हा वेग मिळण्याची शक्यता आहे। की आगामी काळामध्ये दोन्ही भावांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहील, राजकीय सौहार्द राहील आणि त्याचबरोबर खाली संदेश असा जाईल कार्यकर्त्यांमध्ये की आता आपल्याला एकत्र लढायचं। आणि आता प्रतीक्षा आहे मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांची। बहुधा हाच संकेत की आता निवडणुका आपल्याला लढायच्या आहेत। प्रभाग रचना जवळपास अंतिम झालेली आहे, तर प्रश्न आता वाटाघाटींचा आहे की कोण कुठल्या जागा किती लढवणार। तर या दृष्टीने आता चर्चेला यापुढं अधिक वेग येईल आणि मनभेद संपल्यामुळे मतभेद संपायला फारसा वेळ लागणार। मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही काही महिन्यांवर आल्यात। अशा वेळी सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंची ही लंच डिप्लोमसी ही त्याचाच भाग असल्याचं बोललं जात आहे। आधीच्या भेटीत दोन्ही बंधूंनी राजकीय युतीची चर्चा फायनल केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तसे संकेतही दोन्ही पक्षांच्या वतीनं दिले जात आहेत। त्यासोबतच महत्त्वाच्या महापालिकांचे जागा वाटपही अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चा आहेत। त्यातच दोन्ही ठाकरे बंधूंची ही भेट राजकीय युतीवरचं शिक्कामोर्तब ठरते की काय याचं उत्तर येणारा काळच देणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।